नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या निमित्ताने सुरू झालेल्या आंदोलनाचे विविध प्रकारे आणि विविध ठिकाणी पडसाद उमटताना दिसतात आणि यातली तीव्र प्रतिक्रिया ही ओबीसी समाजातून येते आहे. सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी जालन्यातल्या आंदोलनातून उपस्थित करण्यात आली आणि तोच आत्ताच्या घडीला महाराष्ट्रातलं समाजमन ढवळून निघायला एक महत्त्वाचा मुद्दा ठरलेला आहे. ही मागणी जन्माला आली त्याला तसे पाहिलं तर बरेच दिवस उलटून गेले आहेत, पण जालन्यातल्या आंदोलनात शरद पवार पोहोचले आणि त्यांनी तिथं या मुद्द्याचा स्पर्श केला. तिथून सर्व प्रकारच्या गोष्टी हळूहळू बदलत जाताना दिसतात. प्राप्त स्थितीमध्ये ओबीसी समाज आक्रमकरित्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. मराठ्यांना कोणत्याही प्रकारे कुणबी प्रमाणपत्र देणं किंवा त्यांना सरसकटरित्या ओबीसी अंतर्गत समाविष्ट करणं याला त्यांचा विरोध आहे. ओबीसींच्या या विरोधाचे मुद्दे दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहेत. संघर्ष, आंदोलन, कायदेशीर लढाई अशा सर्व टप्प्यांवर ओबीसी लढायला तयार होत आहेत. हे महाराष्ट्राला परवडणारा आहे का हा तर मुद्दा आहेच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन राजकीय दृष्ट्या ओबीसींना डिस्टर्ब करून त्यांना डिवचून कोणाचं राजकारण साध्य होणार आहे, कोणाचं राजकारण बिघडणार आहे हे सुद्धा तपासायला हवं. आणि हे सगळं करत असताना याचा करता धरता तोच व्यक्ती आहे का जो तुम्हाला समोर पडद्यावर दिसतोय, का पडद्याच्या मागे चाललेलं राजकारण प्रत्यक्षात वेगळं आहे हेही आपल्याला समजायचंय. निमित्त आत्ताच्या घडीला मराठ्यांना सरसकट ओबीसीत येऊ द्यायला असलेल्या विरोधाचं आहे. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत ॲडव्होकेट मृणाल ढोले पाटील आहेत, ओबीसीचे नेता म्हणून आपल्यासोबत आहेत. हरिभाऊ राठोड आपल्यासोबत आहेत, आरक्षण अभ्यासक या नात्यानं ते आपल्याला परिचित आहेत. ॲडव्होकेट बाबा इंदुलकर आपल्यासोबत आहेत. सर्व मान्यवरांचं चर्चेत स्वागत. सगळ्यांपर्यंत माझा आवाज नीट पोहोचतोय अशी माझी अपेक्षा आहे. मला पटकन मृणाल ढोले पाटील आपल्याला विचारायचं आहे. सर्व मान्यवरांना एक आणखीन विनंती आहे, कृपया मर्यादित वेळेत मोजक्या शब्दात नेमकं थेट बोलावं. मृणाल ढोले पाटील, जेव्हा सरसकट मराठ्यांना ओबीसीत आणा, कुणबी म्हणा असं सांगितलं जातं त्या वेळेला ही मागणी अव्यवहार्य आहे असं तुम्ही कोणत्या आधारावर म्हणता आणि जर तसं होऊ घातलं तर तुम्ही काय करणार आहात? हे आम्ही म्हणत नाहीये. याच्या आधी कमीत कमी केंद्र सरकारचे 3 म्हणजे कालेलकर आयोग, मंडल कमिशन आणि एनसीबीसी 2000 सालचा जो अहवाल आहे तो, आणि महाराष्ट्र शासनाचे कमीत कमी 6 आयोग, हे जे 10 एकंदर आयोग आहेत, कमिटीज असतील, कमिशन असतील, हे स्पेसिफिकली म्हणत आहेत की मराठा समाज आणि कुणबी समाज हे दोन्ही वेगळे आहेत. मराठा समाज जो आहे तो हॅव लॉट्स मधला आहे आणि जो कुणबी समाज आहे तो गरीब, भूमिहीन, शेतमजूर, हॅव नॉट मधला आहे. दोघांमध्ये फरक आहे. सामाजिकरित्या मराठा समाज हा उच्च आहे, कुणबी समाज हा त्याच्यापेक्षा खाली आहे, त्यामुळे तो ओबीसी मध्ये येतो. आणि मराठा आणि कुणबी हे ऍब्सोल्युटली 2 वेगळे समाज, हे मी म्हणायची गरज नाहीये. हे सुप्रीम कोर्ट एक प्रश्न मला आपल्याला असा विचारायचा आहे आणि तो सध्याच्या चर्चेच्या अनुषंगाने असा आहे. मराठे जेव्हा दावा करतात तेव्हा ते असं म्हणतात की मराठा नावाचा जातनिहाय प्रवर्ग हा इतिहासात अनेक वर्षांपासून सापडतो. मराठ्यांना आरक्षण होतं हे शाहू महाराजांच्या दफ्तरी नोंदवलेलं आहे. यानंतर निजामाच्या काळात सुद्धा मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण होतं असंही नोंदवल्याचं सांगितलं जातं. आता प्राप्त स्थितीत मी आपल्याला एक प्रश्न विचारतो. मराठ्यांमधला एक प्रवर्ग जो मुलुकगिरी करण्यात, लढण्यात गेला, तो मराठा म्हणून स्वतःला मानत राहिला. त्यातलाच एक प्रवर्ग कृषक समाज बनला, तो कुणबी झाला. हा तर्क बरोबर आहे का? नाही, हे अजिबात आम्ही मानत नाही. त्याचं कारण असं आहे की मुळात एक आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते म्हणतात निजाम काळी आमच्या नोंदी कुणबी म्हणून होत्या. आज मला विचारायचंय की ते ठीक आहे, कुणबी म्हणून असतील, काही म्हणून असतील, पण त्या काळात ते बॅकवर्ड क्लास कॅटेगरीमध्ये होते का? आज पण जर तेलंगणा, निजाम राज्य जर म्हणलं आज तेलंगणाच्या ओबीसी लिस्ट मध्ये आजही कुणबी, कुर्मी काही नाहीये. कुणबी आज तेलंगणाच्या तरी ओबीसी लिस्ट मध्ये पाहिलं असेल. त्यामुळे ते कोण होते, त्यापेक्षा ते सामाजिक मागास त्यावेळेस तरी होते का? तर त्याचं उत्तर नाही, त्यावेळेस नव्हते, आजही नव्हते. आणि हे जे लॉजिक दिलं जातं की कृषक समाज म्हणजे कुणबी, तर असं जर बघितलं तर 99% समाज हा एक 50-60 वर्षापूर्वी कृषी प्रधान देश आहे आपला.
90% 99% समाज हा कृषी आधारितच होता, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. मग ब्राह्मण समाज असेल, मारवाडी समाज असेल, मराठी जैन समाज असेल, इतर सगळे समाज मग तेही कुणबी होऊ शकतात. एवढंच का, इथं मोठे मोठे उद्योगपती, फिल्म ठीक स्टार आहे. यांना तुम्ही कुणबी म्हणू शकता. आपण याच्यावर बाबा इंदुलकरांना बोलतं करणार आहोत आणि त्यानंतर मी हरिभाऊंपर्यंत पोहोचणार आहे. बाबा इंदुलकर, आपल्याला मृणाल ढोले पाटलांनी मांडलेला मुद्दा तर्क ऐकायला आलेला असेल. आपलं उत्तर अपेक्षित करतो. ज्या वेळेला ओबीसी असं म्हणतात की मराठ्यांमधला शेती करणारा घटक हा कुणबी आहे, हा तर्क योग्य नाही. या धर्तीवर, या आधारावर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची लढाई कमकुवत होताना दिसते की ती आहे त्या आधारे आणखीन पुढे जाऊ शकते? आता विषय असा आहे की शेवटचा निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मराठ्यांच्या विरुद्ध जाण्यासाठी प्रामुख्याने 3 कारणं आहेत. 50% जी कॅप ओलांडली आणि ती ओलांडल्यामुळं एक्स्ट्राऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस आम्ही प्रूव्ह करू शकलो नाही, आणि सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड साठी लागणारा डेटा हा पुरेसा नाही. या कारणास्तव गायकवाड साहेबांचा रिपोर्ट मान्य करण्यास माननीय सर्वोच्च न्यायालय तयार नाही. या काउंटवर मराठा आरक्षण रद्द झालं. मुळातच विषय असा आहे की एकदा व्हॉट इज द लीगल डेफिनेशन ऑफ ओबीसी. सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की दोज हु आर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड यांना ओबीसी म्हणायचं आहे. त्यामुळं एसीबीसी हा वर्ग जो तयार करण्यात आला हाच मुळात शासनाची चूक आहे. परंतु शासनानं हे मान्य केलं होतं, गायकवाड साहेबांनी हे मान्य केलं होतं की मराठा हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, म्हणजेच तो ओबीसी आहे. त्यामुळं ओबीसी शब्दाचा छल काढून वेगळा अर्थ लावण्याची गरज नाही. या देशामध्ये कायद्याच्या राज्याची संकल्पना आहे. सुप्रीम कोर्टानं एकदा ओबीसीचं व्याख्या, डेफिनेशन दिलं आणि त्याच्यामध्ये जर मराठा जात बसत असेल तर मराठा जात ओबीसीच आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. बाबा इंदुलकर, याच निमित्तानं आणखीनही एका गोष्टीचा खुलासा आपण पटकन करावा. तो असा आहे की वर्षानुवर्ष जे तपशील तुम्ही सांगताय ते तुमच्या पूर्वजांना ठाऊक असतील, ते विविध ठिकाणी कदाचित नोंदवलेलेही असू शकतील. असं जर असेल तर मग हा मुद्दा इतक्या दीर्घ काळापासून धूळ खात का पडलाय, निर्णायकी पद्धतीनं निकाली का लागला नाही? मी पुढे जाण्यापूर्वी निजामशाहीमध्ये असेल किंवा शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये असेल, मराठा हा सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड आहे म्हणून त्याला आरक्षण होतं. या संदर्भामध्ये गझेटियरमध्ये 1927 पासून नोंदी आहेत. 1927 ते 1952 पर्यंत नोंदी होत्या. 52 नंतर त्या वगळल्या गेल्या. शासन आम्हाला दाखवू शकत नाही की त्या का वगळल्या. वगळण्यासाठी जो प्रक्रिया आहे ना, कोणाला वाटलं म्हणून वगळून चालणार नाही. आता विषय असा आहे की आम्ही बाबा इंदुलकर, आपण एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलात आणि याचीच चर्चा गेले अनेक दिवस चालतीये की ज्या नोंदी काल परवापर्यंत होत्या त्या आता वगळल्या. कोणी वगळल्या, का वगळले, याचंही उत्तर द्या. त्या अनुषंगाने पटकन एक मृणाल ढोले पाटलांचा पुढचा उत्तराच्यासाठी आणि मग हरिभाऊ बोलणार आहेत. बोला बाबा इंदुलकर, बोला. की नोंदी का आणि कुणी आणि केव्हा घालवल्या हे सर्वसामान्य गरीब मराठ्याला शोधणं अवघड आहे. शासनानं याचं उत्तर देणं गरजेचं आहे. आणि त्याहून पुढे जाऊन या महाराष्ट्रामध्ये सभागृहामध्ये विधानसभा असेल, विधान परिषद असेल किंवा लोकसभेमध्ये आमचे मराठा लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी याचं उत्तर देणं गरजेचं आहे. वास्तविक लोकप्रतिनिधी जे मराठा आहेत त्यांनी याच्यावर बारीक नजरेनं लक्ष ठेवून राहायला पाहिजे होतं. ते त्यांनी ठेवलेलं नाही. मराठा समाजाला आरक्षणापासून दूर इतर कुणी केलेलं नाही. आमच्या मराठा जातीमधल्या पुढाऱ्यांनी आणि राजकीय पुढाऱ्यांनी केलेला आहे. बिलकुल, एक अत्यंत महत्वाचा तपशील या चर्चेत समोर येतो आणि त्याच्यातून सिद्ध काय होतं तर 1952 साली मराठ्यांच्या जातीच्या संदर्भातल्या अनेक नोंदी बदलल्या गेल्या. आता 52ला काय परिस्थिती होती? 52ला महाराष्ट्र होता का? नाही. 52ला बॉम्बे इलाखा होता, सीपी अँड बेरार होतं आणि वेगळी परिस्थिती म्हणून इतर ठिकाणची इतर प्रादेशिक राज्य होती. ज्या वेळेला महाराष्ट्र 1960ला जन्माला आला त्यावेळेला यशवंतराव आपले राज्यकर्ते होते. 52ला देशात सरसकट पाहता नेहरूंचं राज्य होतं. मग कोण जबाबदार हा मुद्दा उपस्थित राहतोच. पटकन या मुद्द्याला आणखीन पुढे नेऊ आणि हरिभाऊंपर्यंत मी एका याच चर्चेतल्या भागाच्या अनुषंगाने विचारू इच्छितो की हरिभाऊ, ही सगळी लढाई ही मराठ्यांना ओबीसीत नेण्याची दिसती आहे.
तपशिलात असं दिसतंय की यापूर्वी अशा प्रकारच्या नोंदी कुठे ना कुठेतरी होत्या, त्या एका टप्प्यात गायब झालेल्या दिसतात. महाराष्ट्राच्या जन्माच्या आधी ज्या नोंदी पुसल्या गेल्या त्या नोंदी आता शोधण्याची जबाबदारी कोणाची, आणि त्या नोंदी मिळतील तर आरक्षण मिळेल का? हरिभाऊ बोला, आपल्याला प्रश्न विचारलाय. नाही, आरक्षणाच्या बाबतीत जी तरतूद आहे की नाही, जी 16(4) प्रमाणे ती स्पष्ट आहे की राज्याच्या मते एखाद्या मागास वर्गाला योग्य प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर आरक्षणाची तरतूद करता येते. आता आपण मराठाचा विषय आहे. माझं म्हणणं असं आहे की हे जे आता कसरत चालू आहे हे करण्याची काही गरज नाही की मराठ्यांना कुणब्याचे दाखले देण्यासाठी जी समिती नेमलेली आहे, शिंदे न्यायमूर्ती शिंदे यांची समिती, त्यांना सांगण्यात आलं आहे की मराठवाड्यातल्या जे 8 जिल्हे आहेत त्या ठिकाणी ज्या नोंदी आहेत रेव्हेन्यू रेकॉर्डमध्ये हा समाज कुणबी आहे का हे बघण्यासाठी ती समिती नेमलेली आहे. माझं म्हणणं असं आहे हे बघण्याची गरज नाही. आपल्याला मराठ्याला आरक्षण देता येते आणि ओबीसी अंतर्गत सब कॅटेगरायझेशन करून आपल्याला द्यावं लागेल. आता 1 महिन्याची मुदत आज जरांगे पाटलांनी दिलेली आहे. या 1 महिन्यामध्ये काही बदल होणार नाही, काही बदल होणार नाही. आजची स्थिती आहे ती स्थिती उद्या राहणार आहे, 1 महिन्यानंतर राहणार आहे. आणि म्हणून अनेक दिवस मी हे सांगतो आणि त्यासाठी जस्टिस रोहिणी आयोग हे जे तत्व आहे हे समजून घेतलं पाहिजे. आपल्या देशामध्ये सगळ्यांना आरक्षण आहे, सगळ्यांना. मी शब्द वापरलाय सगळ्यांना, म्हणजे ब्राह्मण, बनिये, जैन, मारवाडी, मुस्लिम, शीख, ईसाई सगळ्यांना आरक्षण आहे. तरी आरक्षणाची लढाई का? कारण प्रॉपर डिस्ट्रीब्युशन झाले नाही. आणि प्रॉपर डिस्ट्रीब्युशन करायचं असेल तर आपल्याला ओबीसी मधून आरक्षण देता येईल, पण ओबीसीचं नाही, ओबीसी मधून सब कॅटेगरायझेशन करून कुणबी मराठा आहे त्यानंतर तत्सम आणखी काही ग्रुप. बघा शब्द काय वापरला होता बाबासाहेब आंबेडकरांनी हे लक्षात घ्या. एखाद्या प्रवर्गाचा अर्थ काय होतो? भटके, विमुक्त, एससी, एसटी. आता एससी म्हटलं तर एक महार नाही, 49 जाती आहे त्याच्यात. तसंच आपल्याला एक ग्रुप करावा लागेल जी, त्याच्यात कुणबी असतील, मराठा असतील, त्यानंतर राजपूत असतील, त्यानंतर लेवा पाटील असतील. ते एक समजा म्हणजे जे साधारणतः समकक्ष आहेत, जी, त्यांची परिस्थिती सारखी आहे, अशा सारख्या जातीचा एक ग्रुप करून त्यांना आरक्षण देता येईल. आणि तेच करावं लागणार आहे, ते द्यावं लागणार आहे. यासाठी आपण आपले शाहू महाराज यांनी घोड्याचं उदाहरण दिलं होतं, ते आपण समजून द्यायला पाहिजे की 2 घोड्याचं उदाहरण नेहमी आठवून ठेवायला पाहिजे. आरक्षण जेव्हा 1902 मध्ये दिलं बाबा छत्रपती शाहू महाराजांनी, त्यावेळेस असाच विरोध झाला होता. लोकांना आरक्षणच कळायचं नाही, आजही कळत नाही, आजही कळत नाही, लोकांना आरक्षणच कळत नाही असा माझा दावा आहे. आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी काय केलं, जे विरोध करत होते त्यांना बोलावलं, अरे या रे बाबांनो तुम्हाला आरक्षण काय ते समजून सांगतो. आणि मग ते घोड्याच्या पागामध्ये घेऊन गेले आणि 2 घोडे होते, त्यांच्या एका टोपलीमध्ये 2 पायली चणे टाकले आणि त्यांना म्हणजे खायला सांगितलं. एक घोडा तो खात होता आणि दुसऱ्याला लाताबुक्या मारत होता, म्हणजे तो हडकुळा होता, तो मजबूत घोडा होता, तो बरोबर खात होता. तर म्हणे हे असं चालणार नाही. आणि मग शाहू महाराजांनी सांगितलं एक काम करा म्हणे, तुम्ही 2 टोपलीमध्ये यांना 1-1 किलो चणे द्या खायला. मग दोघाला 1-1 चणे दिले खायला, तर दोघांनी आरामशीर खाल्लं. म्हणून आता ते ओबीसीचं आरक्षण आहे ना, त्याच्यात कुणबी आहे, मराठाई आहे, त्याच्यात राजपुती आहे, त्याच्यात लेवा पाटीली आहे, असं चालणार नाही. हे काही तत्व नाही. आणि म्हणून माननीय पंतप्रधानांनी अलीकडे जस्टिस रोहिणी आयोग नेमला होता 2017 मध्ये, आणि तो यावेळेस टेबल होणार आहे. एक विशेष आहे,
बिलकुल की हे जे बिलकुल नवीन हरिभाऊ 18 या निमित्तानं एका गोष्टीचा आणखीन खुलासा करतो आणि तुमच्या तमाम मुद्द्यांना मग मी त्यानंतर मृणाल ढोले पाटील यांना बोलण्याची संधी देतो. जवळपास अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे की रोहिणी आयोगाच्या शिफारसी येत्या विशेष अधिवेशनात संसदेमध्ये मंजूर होतील, लागू होतील. आपण त्यानंतरही परत भेटू. पटकन आता मृणाल ढोले पाटील जो तर्क हरिभाऊ मांडतायत, गेले अनेक वर्ष तो सातत्यानं मांडतायत, त्या अनुषंगानं मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटू शकतो का? प्रसादजी, याच्या आधी जे ऍडव्होकेट साहेब बोलले ते अतिशय योग्य बोलले की कॉन्स्टिट्युशनल जे डेफिनेशन आहे ओबीसीचं ते सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड आहे आणि हरिभाऊ तेच म्हणतायत. पण हे सगळं जेव्हा हे सांगतात की गायकवाड कमिशन म्हणलं की मराठा समाज हा सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड आहे, हे सांगायला विसरतात की सुप्रीम कोर्टचं ऑब्झर्वेशन असं आहे की मराठा समाज हा डॉमिनंट आहे, हा मेन स्ट्रीम आहे आणि मराठा समाज इज महाराष्ट्र. इट इज द डॉमिनंट फोर्स इन महाराष्ट्र, इट इज द मेन स्ट्रीम ऑफ महाराष्ट्र. त्यामुळे हा समाज सोशली बॅकवर्ड नाहीये. त्याच्यामुळे इंदलकर साहेब जे म्हणतात आणि आपले आमचे हरिभाऊ जे म्हणतात की मुळात ते ओबीसी कॅटेगरी किंवा सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड कॅटेगरीसाठी क्वालिफायच होत नाहीत, त्यामुळे ते इकडे येण्याचा प्रश्नच नाही आणि इकडे येऊ शकत नाहीत. म्हणून तर कुणबीच्या मार्गाने एक दुसरा मार्गाने मराठा समाजाला ओबीसी करता येईल का, अशी एकंदर चळवळ चाललेली आहे. आणि रोहिणी आयोगाचं आपण जे सांगितलं अजून तरी तो कुणी वाचलेला नाहीये. ज्या वेळेस तो येईल आपण वाचू, त्याचा अभ्यास करू. जी मृणाल ढोले पाटील, आपण बोलता बोलता आपला आवाज गेलाय, आपला संपर्क बाधित झालाय. बाबा इंदुलकरांना बोलता करतो. बाबा इंदुलकर, ज्या तर्काच्या आधारे एक स्वतंत्र प्रवर्ग करावा आणि त्यामध्ये हव्या असलेल्या त्या सर्व जातींना आरक्षण द्यावं, असा जर मुद्दा समोर आला तर तो व्यवहार्य ठरेल. त्यात मराठेच असतील, मराठे त्यात कुणबी म्हणून लाभ नाही घेऊ शकणार आणि मग अशा वेळेला मराठ्यांना कुणबी म्हणून लाभ घेणं अडचणीचं ठरेल का, हा मुद्दा खास करून विदर्भ आणि मराठवाड्याच्या दृष्टीने मी आपल्याला विचारतो. बाबा इंदुलकर, हे बघा की विदर्भ आणि मराठवाडा एवढाच महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा सोडून महाराष्ट्र आहे. विषय असा आहे की ज्या ज्या वेळेला मराठ्यांनी ओबीसी मधून आरक्षण मागितलं त्या वेळेला त्याला विरोध झाला. घटनेमध्ये असं म्हटलंय की एव्हरी रिझर्वेशन हॅज अ लाईफ आणि घटना हा सर्वात मोठा कायदा, त्याच्या अंडर झालेले सर्व कायदे रिझर्वेशनच्या कायद्यामध्ये प्रत्येक रिझर्वेशनला लाईफ ठेवण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रातल्या ओबीसीसाठी महाराष्ट्र बॅकवर्ड कमिशन ऍक्ट 2005 कायदा पारित झाला. इट इज अन एक्झिस्टिंग लॉ इन महाराष्ट्र. सेक्शन 2005 मध्ये सेक्शन 11 नावाचा कलम आहे. महाराष्ट्रातली ओबीसी यादी दर 10 वर्षांना सुमोटो महाराष्ट्र शासनाने तपासायची आहे. त्या यादीमध्ये असणाऱ्या जाती जमाती किंवा क्लास जो प्रगत झाला त्यांना वगळून जे अप्रगत आहेत त्यांना त्या यादीमध्ये समावेश करायचा आहे. आमचा प्रश्न 2021 पासून आम्ही शासनाला हेच विचारतोय की 2005 पासून किती वेळा सेक्शन 11 इन्व्होक झाला. माहिती अधिकाऱ्याला आम्हाला पत्र देऊन दिले की अशा प्रकारचं इन्व्होकेशन ऑफ सेक्शन 11 हॅज नॉट बीन डन. दुसरी गोष्ट, 1994 मध्ये जो GR निघाला, 1995 मध्ये विदाउट क्वांटिफायबल डेटा 110 जातींचं ओबीसी महाराष्ट्र यादीमध्ये समावेश करण्यात आला. यांनाही क्वांटिफायबल डेटा नाही. मग इंदिरा साहनीच्या खटल्याप्रमाणे ज्या मॅन्डेटरी टेस्ट लेट डाऊन आहेत त्याच्यामध्ये क्वांटिफायबल टेस्ट एक आहे. आमचं सुप्रीम कोर्टामध्ये क्वांटिफायबल डेटा एम्पिरिकल डेटा इज नॉट अप टू द मार्क म्हणून आम्हाला आरक्षण नाकारलं जातं. आणि हे 94 आणि 95 मध्ये एम्पिरिकल डेटाच नाही. या क्लासचं मात्र आरक्षण आजही टिकून आहे. हा मोठा महाराष्ट्रातला ह्याचा क्रक्स ऑफ द मॅटर आहे. ठीक आहे, याच्यावर प्रतिवाद येतोय. मृणाल ढोले पाटील यांना बोलायचं आहे. मृणालजी, वेळेची मर्यादा कृपया पाळा, 1.5 मिनिट उरलाय. येस, हे जे हा जो तर्क दिला जातो की क्वांटिफायबल डेटा नाहीये, इम्पेरिकल डेटा नाहीये, हा मुळात चुकीचा आहे. मंडल कमिशननी, कालेलकर कमिशननी या सगळ्या जातींचा इम्पेरिकल डेटा जमा केलेला आहे. आणि एवढंच कशाला, आता मागच्या वर्षी झालेल्या बाटिया कमिशननी पण इम्पेरिकल डेटा दिलेला आहे, तो सुप्रीम कोर्टमध्ये टिकलेला आहे. या सगळ्या जातींचा इम्पेरिकल, मुळात कुठल्याही जातीला इम्पेरिकल डेटा असल्याशिवाय आरक्षण देता येत नाही. हे मंडल कमिशननी दिलेला आहे डेटा. हे उगीच आपलं गुमराह करतात की या डेटेनं उगीच जे एका GR वर घातलं त्याच्यानंतर कित्येकदा तपासलं ना. आणि तुम्ही जे म्हणताय की बाबा सो मोठं काही प्रगत जातीनं काढलं पाहिजे, आमचं म्हणणं काढा ना. खूप जाती आहेत जे खोटे दाखले घेऊन ओबीसी मध्ये आलेले आहेत. आमचं तर म्हणणं काढा, क्वांटिफाईड डेटा करा, अभ्यास करा ओबीसी आरक्षणाचा. ओबीसी आरक्षणामध्ये प्रचंड अतिक्रमण झालेलं आहे, तेच आम्हाला काढायचंय.
ठीक आहे, याच्यावर पटकन हरिभाऊ राठोड, शेवटच्या टप्प्यातला शेवटचा प्रश्न. सगळ्याच जातींच्या म्हणजे ज्या आता आरक्षणात आहेत त्या सर्व आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जातींचं पुनर्मूल्यांकन होणं गरजेचं आहे का? पुनर्परीक्षणही होणं गरजेचं आहे का? अगदी बरोबर. मी फार चांगलं सजेशन केलं प्रसादजी. मूल्यांकन करणं जरुरीची आहे आणि परत आपल्याला ते व्यवस्थितपणे जो 30% आपल्याकडे बघा, SC ST 20% सोडून आपल्याकडे जे 30% आरक्षण आहे राज्याच्या अधिकारातलं, त्याचा परत डिस्ट्रीब्युशन आपल्याला करावं लागेल. त्यासाठी लोकसंख्या करावी लागेल. आणि एक मुद्दा मी सांगतो आपल्याला, जो कोणी बोललं नाही, जे मराठा समाज आता मागासवर्गीय झालाय हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे मराठा समाज हा मोस्टली शेती करत असल्यामुळे शेती हा भट्ट्याचा व्यवहार झालेला आहे. तुम्ही बघितलं की 180 रुपये टोमॅटो होता परवा, आता तो 80 पैशावर आलेला आहे. आज मी बघत होतो. मग असंच झालंय यांचं. शेती जे जमीनदार होते, मी स्वतः डोळ्यांनी बघतोय, त्यांनी जमिनी विकल्या आणि आमच्या भटक्यायुक्त लोकांनी जमिनी घेतल्या. म्हणजे उलट झालंय तिथे, आम्ही बघतोय. त्यामुळे मराठा समाज गरीब झालेला आहे. मराठा समाज मागास पण झालेला आहे. मागास नसता तर असं आंध्रप्रदेशाने आरक्षण मागितलंच नसतं. तो मागास आहे म्हणूनच आरक्षण मागतोय. ठीक आहे, पण याच्यातला एक तर्क आहे, त्याच्यावरही 30 सेकंदात पटकन बोला हरिभाऊ. आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा मार्ग आहे का सामाजिक समतेचा मार्ग आहे? नाही, दोन्ही ते नाही, त्याच्याशी तो संबंधित आहे. गरीब झाला म्हणजे त्याला नोकऱ्या मिळत नाही, त्याला प्रतिनिधित्व मिळत नाही. मुलं शिकलेले आहेत, चांगले शिकलेले बेकार मुलं मराठा समाजाचे आज इकडे तिकडे फिरत आहे, त्यांचं लग्न होत नाहीये. अशा परिस्थितीत त्यांना त्या ओबीसी मधून काही वाटा 3-4% जर दिलं तर कुठे बिघडलं? ठीक आहे, हा तर एक आणखीनच नवीन आणि वादाचा मुद्दा तुम्ही सुरू कराल, त्यावेळेस स्वतंत्र चर्चा होईल की 3-4% आरक्षण देऊन मराठा समाज ऐकेल की न ऐकेल. तुर्तास वेळ मर्यादा आहे. आपण विविध सगळे मुद्दे उपस्थित केलेत, माझ्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिलीत, त्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.